हिट लावली जाते. जबरदस्त फटका, हिट पहिला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्या बात आहे. यस, करण मोरे देखील आपण पाहतायत. नवली गावचा सितारा या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम. कारण की हे ब्रँड आहे खबर. जर पाहिलं तर नवलीमध्ये कालचा स्टेटस जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ज्या मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या त्याचं स्टेटस आपल्याला पाहायला मिळालं होतं. करण मोरेच्या माध्यमातून लिटिल मास्टर म्हणून आपण पाहतोय. त्यांना खूप चांगली नक्कीच खेळ त्याच्याकडून पालघरच्या जिल्ह्याला जास्त पद्धतीने नाव लाभलंय. एक विभाग आहे, नक्कीच एक भाग आपण पाहतोय करण मोरे. आहा, क्या बात आहे. समरिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जात आहे तीच डिलिव्हरी केली जात आहे. आधीचा पहिला थोडासा चेंडू मागे होता, शॉर्ट लेंथ होती, याचा पुरेपूर फायदा घेतला, थोडीशी जागा बनवली, सफल झाले आणि तदनंतर फाईन लेगच्या दिशेने खेळला गेला षटकारासाठी. आणि षटकार मारल्यानंतर जो कमबॅक केला गेला आपण पाहतोय अनिकेत राऊतच्या माध्यमातून थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी करण मोरे यांना की आपण या व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत केलं जाईल. जरी आपण या गावचेच असले तरी खरोखरच सन्मान केला जाते प्रत्येक क्रिकेटरचं. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय जे मोठे क्रिकेटर आहेत ज्यांनी पालघरचं नाव रोशन केलं आहे त्यांना मात्र या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान केलं जाते. नक्कीच आपला देखील सन्मान असेल. तर नक्कीच आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर करण मोरे एक रन मशीन म्हणून ओळखली जाते. पालघर जिल्ह्याची ही रन मशीन आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. यूट्यूबच्या फ्रेममध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं आणि जोरदार टाळ्या खरोखरच या खेळाडूसाठी ज्याने आपलं नाव कुठेतरी रोशन केलं पालघर जिल्ह्याचं. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा, पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तदनंतर कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनाने जो कमबॅक केलाय गोलंदाज पंकज पाटील याने डॉट चेंडू फेकला आणि तदनंतर विकेट देखील घेतला गेला. आणि सातत्य आहे, खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. नक्कीच जर बेस्ट कॅप्टन कोण तर MS धोनी 7 नंबरची जर्सी त्यांच्या नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र स्ट्रेट ऑफ द खेळलाय आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 1 बाउंस सीमारेषा पार. जीतच्या थोडासा दुरून गेला चेंडू आणि निघून गेला 6 धावा. इथे मात्र चौकार येतोय, सॉरी चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोरबोर्डवर. नक्कीच समोरच्या दिशेने खेळलाय, थोडासा स्ट्रेट लेंथने गोलंदाजी केली होती, एस्टॅनवर गोलंदाजी केली होती आणि त्याचाच फायदा उठवला फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर कुणाल यांनी. हा देखील फटका चांगला आहे, क्रॉस बॅटने खेळलाय. इथे मात्र राहुल चेस करतोय, चेंडू निघून जाईल. रुपेश त्या ठिकाणी होता आणि जीत गावड आपल्याला पाहायला मिळाला. मात्र चेंडू त्यांच्या दोघांच्या गॅप मधून जो निघून गेला सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या आता मात्र वाढली जाते 14 धावा. जाणीव आहे गोलवाडी 11 संघाला ज्या पद्धतीने चिंचणच्या अगेन्स्ट आपण खेळलोय त्याच्याच पावलांवर पाऊल टाकून आपल्याला खेळावा लागेल. कारण की टेंबोडे संघाचा जर विचार केला तर खूप चांगला संघ आहे. पुन्हा एकदा तो चेंडू, जो चेंडू दुसरा चेंडू हाताळला होता तो चेंडू आता मात्र चेंडू क्रमांक शेवटचा हाताळला. ओव्हर या ठिकाणी होतंय, पहिलं षटक कंप्लीट होतंय आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलंय पंकज पाटील यांचं ज्या पद्धतीने आला होतं. मागच्या मॅचचा जर विचार केला पंकजने पहिलं षटक हाताळलं होतं, 14 धावा दिल्या होत्या. हे देखील या मॅच मध्ये देखील तेच करतोय, पहिलं षटक हाताळलंय आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर यश मला दर्शवतोय की 14 धावा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र अनिकेत राऊत येतोय गोलंदाजी मार्कवर.
नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट असेल. ओहो, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली पंकज पाटील चुकी करतोय. झेल मात्र नक्कीच टिपता आला असता. तिथे मात्र सर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते. पंकज ज्या पद्धतीने चेंडूवर गेला होता असं वाटलं होतं इझिली डन करेल, मात्र चेंडू पासून शरीरपासून थोडासा लांब चेंडू पडला गेला आणि इथे नक्कीच जीवनदान दिलं जातंय फलंदाजाला. 1 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोरबोर्डवर. दुसरा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. ओहो, खूपच चांगला चेंडू, थोडस लेग कट, लेग ब्रेकचा मारा होतोय. गोलंदाजीतून जर पाहिलं तर अनिकेत राऊतच्या या गोलंदाजीतून खूप चांगली मेंटॅलिटी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आधी देखील या पिचचा आढावा घेतलाय अनिकेत राऊत यांनी आणि आढावा घेतल्यानंतर जर पाहिलं तर एक्सपिरियन्स येतो की कशा प्रकारचा विकेट आहे तेच मात्र दर्शवताना. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. रुपेश चेंडू जवळ येतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल रन्स खूप महत्वाचे असतात. ज्या पद्धतीने म्हटलं जातंय सिंगल रन्स धावफळक वाढवत असतो, तेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र धावफळक वाढवलं जात आहे. 16 धावा, 1 रन खूप महत्वाच्या नक्कीच जाणल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत सज्ज आहे. चौथा चेंडू असेल या षटकातील. फटका फसलाय पुन्हा एकदा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच पकडला जातोय. सर पाहिलं तर दुसरा गडी बाद होईल. इथे मात्र मंथन बाद होईल. मंथनने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली होती, चांगली फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये मात्र थोडस नाराज करतोय. अनिकेतच्या विरोधात खेळताना कुठेतरी चुकले गेले. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 26 धावा त्यांनी जमवल्या होत्या. धावसंख्या स्कोरबोर्डवर अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 16 या आकड्यावर. इथून चांगली स्टार्ट, चांगली रन्स बनवावे लागतील. ज्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतं 2 बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर जाईल चिराग आणि कुणालची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहतोय आपण खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले मिस्टर अनिकेत. कारण की आढावा घेतल्यानंतर कशा प्रकारची विकेट्स आहे, आपल्याला कसं मदत मिळेल गोलंदाजीतून, कशी गोलंदाजी दर्शवता येईल हे मात्र नक्कीच दर्शवलं त्यांनी. आता मात्र डावखुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय सज्ज झालाय मिस्टर चिराग. हा देखील चेंडू थोडीशी शॉर्ट पूल होता, चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषे पार. क्या बात आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने मात्र येतोय षटकार. जबरदस्त फटका. चिराग मात्र आल्या नक्कीच चार्ज झालेला आहे आणि या चार्ज मधून आपण पाहतोय षटकार खेळतोय. अनिकेतच्या विरोधात चिराग 6 धावा मारत असताना धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील दुसरे षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचे षटक आहे. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू हवेत आहे. निखिल चेंडू खाली होता, चेंडूला अडवतोय तोपर्यंत सिंगल रन्स घेतली जाईल. या एकेरी धावाने षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल. या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा 23 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहा, खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. यामध्ये सामने देखील चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. आतापर्यंत सामन्याचा जर विचार केला तर हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला विनर्स टेंबोडे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला घोलवड 11 संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा सज्ज असेल मिस्टर चिराग पंकज पाटील यांची गोलंदाजी. तिसरे षटक. ओहो, हलक्या दाने चेंडूला पाहिला आधी. अपसाईडच्या रिजन मध्ये आहे चेंडू, अपस्टिकच्या बाहेर जातोय चेंडू. इथून मात्र जी परिस्थिती पाहिली चेंडूची आणि तदनंतर खेळून काढला. सिंगल रन्स घेतले जात आहे. या सिंगल रन्सने 24 रन्स धावा आल्या आहेत. जाणीव आहे प्रत्येक षटकामध्ये 8 ते 10 धावा जमवल्या तर एक चांगलं टार्गेट आपण उभारू शकतोय. चांगली गोलंदाजी आपले गोलंदाज करतील हे मात्र दर्शवत असताना आतापर्यंत त्याच पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू अतिशय गतीने फेकला गेला. जर पाहिलं तर व्यवस्थित घेता आलं नाही बॅटवर मिस्टर कुणाल याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट पासनं थोडासा लांब फेकला गेला आणि तदनंतर गतिवान चेंडू सरळ अनिकेतच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. डॉट चेंडू येताना. ओहो, पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळतोय चेंडूला. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव. या अवांतर धावेने आणखीन एक धाव वाढेल. 25 धावा नक्कीच मदत येते. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स येत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता कुणाल, कारण की इथून येणारे जे चेंडू आहे याच्यावर हाणामारी करण्याचं काम नक्कीच करेल का. फटका तर चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने खेळतोय का. या ठिकाणी मात्र नक्कीच कंप्लीट होईल चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने वाढतील. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 29 धावा जमवले जात आहेत. चेंडू पाहायला मिळाला. खूपच चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॅटची कुठेतरी एज लागताना आपण पाहतोय अनिकेत यांनी कुठलीही चूक केली नाही. चेंडूला गॅदर केला आणि यष्टिरक्षक ची भूमिका पार पाडली गेली खूप चांगल्या पद्धतीने. गडी मात्र बाद होईल. मिस्टर कुणाल बॅक टू द डग आउट. कुणालचा जर विचार केला तर त्यांनी 3 चौकार मारले होते. एकूण चेंडूचा खेळ पाहिला तर 8 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा जमवल्या असा हा खेळाडू आपण पाहतोय मिस्टर कुणाल. बॅक टू द डगआउटला जाताना धावसंख्या स्थिरावली जाईल. 3 गडी बाद झाले आहेत. 3 गडीच्या मोबदल्यात 29 धावा. मिस्टर जितेश आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. दोन्ही संघ जर पाहिलं तर प्रयत्न आहे अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी. इथून जर पाहिलं तर 5 दिवसाची ही टुर्नामेंट आपण पाहतोय पवनसुत नवली मैदानावर. खूप चांगलं असं दृश्य पाहायला मिळतंय आणि सकाळच्या सत्रामध्ये जी सुरुवात झाली आतापर्यंत जर पाहिलं तर जे 2 संघ एकमेकांसमोर भिडले जात आहेत. तेंबोडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला घुलवड. ओहो, या चेंडूला नक्कीच फेकून दिलाय. निखिलच्या डोक्यावर बन बाउन्स. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा. इथे मात्र आपण पाहतोय पंकज याच्यावर हल्ला केला जातोय. प्रत्येक चेंडूवर वेगळं करण्याचा प्रयत्नात कुठेतरी पाहिलं आपण. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र हा देखील चेंडू आपण पाहतोय थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 34 धावा. फलंदाजाचा जर विचार केला तर मिस्टर जितेश ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता आणि तदनंतर वाईट चेंडू फेकला गेला पंकजच्या माध्यमातून. हा देखील शेवटचा चेंडू असेल. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंच मात्र पनिश करतायत. इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव येते. या अवांतर धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते 35 धावा.
धावा आल्या आहेत पहा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 35 धावा म्हणजे जी सरासरी आहे, जी सरासरी मेंटेन केलेली आहे ती मात्र पाहायला मिळते. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न मात्र नाही, थांबवतो. इथे डॉट चेंडू येईल. शेवटचा चेंडू चांगला मी म्हणेन डॉट चेंडू फेकलाय तर ओव्हरची होईल समाप्ती. आपण पाहतायत आतापर्यंत 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 11.75च्या सरासरीने संघ खेळतोय. 35 धावा स्कोरबोर्डवर लागले आहेत. इथून येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मिस्टर अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळेल. बघूया ज्याने आता आधीची जी ओव्हर केली होती यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. यामध्ये एक षटकार त्याच्या विरोधात नक्कीच लगावली होती आणि एक गडी त्यांनी बाद केलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी डोकरी हाताचा फलंदाज मिस्टर चिराग अनिकेतच्या विरोधात याने एक षटकार मारलेला होता. आता मात्र बघूया पुन्हा तेच पाहायला मिळेल का की अनिकेत त्यावर काही कमबॅक करेल. हा देखीलच्या चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू स्वतः अडवतोय. अनिकेत कुठली धावसंख्या येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. एक चेंडू तर सक्सेस या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. कारण की या मैदानावर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषे पार जाऊ शकतो. हवेचा रोग त्या पद्धतीने आहे. आता मात्र फटका चांगला आहे. रुपेशच्या डोक्यावरून चेंडू नक्कीच थांबवला जातोय. चांगल्या पद्धतीने हाईटचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला. रुपेश रबाडा या नावाने ओळख आहे. मात्र आपण पाहतोय चेंडूला अडवतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. चातुर्याने थोडीशी गोलंदाजी करत असताना अनिकेत जाणीव आहे. डावकरे हाताचा फलंदाज आहे. रूम दिली, मोठा फटका मारू शकतोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, फटका तर चांगला आहे मात्र फसलाय की काय. यस, जीतच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. इथे मात्र विकेटचं होईल पतन. चिराग बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक जर पाहिलं तर 4था गडी बाद होतोय. ज्याचं नाव आपण पाहतोय चिराग बाद होतोय. बॅक टू द डग आउट. यस, बी पॅनल मधून पहिला सामना आपण पाहणार आहोत. बजरंग मंडल नरपड वर्सेस धनसार. दोन्ही संघ कर्णधार. आपण यस आपली कॉलिंग असेल, आपल्यासाठी कॉलिंग असेल. फर्स्ट कॉलिंग. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र आपण जे टॉस बॉक्स आहे त्याकडे येऊन थांबायचं आहे. नरपड संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला धनसार संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोठी लढत असणार आहे कारण की इथून येणारे 4ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. तुल्यवान संघ असतील. तदनंतर निलेश फायटर आणि वंश 11 डहाणू संघ हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज मिस्टर दीपक येईल. बघूया अनिकेतच्या गोलंदाजीवर. इथे मात्र लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा टर्न करतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर सिंगल रन्स. लेग बाईच्या रूपाने 1 धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 38 रन्स. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. आतापर्यंत खर्च केल्या आहेत धावा 3. एक लेग बाईच्या रूपाने धाव खर्च होताना पाहायला मिळाली. याआधी 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि 1 झेल. खूपच चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा मारा होतोय. जीत चेंडूवर जाईल. जोपर्यंत पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स. एक निर्णायक षटक अनिकेतच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की गरज होती. ज्या पद्धतीने धावा जमवल्या होत्या 3 षटकामध्ये तब्बल 35 धावा या ठिकाणी नक्कीच जमवल्या होत्या. कुठेतरी धावा थांबवायचा हा विचार आला आणि कर्णधार पंकज पाटील यांनी अनिकेतच्या हातामध्ये चेंडू ठेवून दिला आणि जाणीव आहे की येणारे चेंडू जे शिल्लक आहे यामध्ये चांगली गोलंदाजी अनिकेत दर्शवेल. तदनंतर कौस्तुभ असणार आहे एक गोलंदाज. तदनंतर जीतला देखील आपण पाहणार आहोत. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. चेंडू मात्र शॉर्ट टर्मॅन रिजनला राहुल पाटील त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवतोय.
डायरेक्ट हिट जर केला असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, मात्र तसं काही झालं नाहीये. षटकची होईल समाप्ती. इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 40 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर जीत सज्ज होईल. जीत गावड आपण पाहतोय. जर पाहिलं तर धावसंख्या 40 धावा, 4 षटक कंप्लीट झाले आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 धावांचं या ठिकाणी जे रन रेट आहे ते नक्कीच ठेवलेलं आपल्याला मेंटेन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर 5वं षटक जीतचं. फटका तर फसला. इथे मात्र पंकज आता चुकी करतोय. पंकज आज नक्कीच पूर्णपणे लक्ष नाही आहे चेंडूवर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 चेंडू त्याने अनिकेतच्या चेंडूवर देखील पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता. आता मात्र जीतच्या या चेंडूवर देखील झेल सोडलाय. तर इथे थोडस गोलंदाज नाराज असेल जीत, कारण की स्ट्राईकवर जर पाहिलं तर मिस्टर दीपक आपल्याला पाहायला मिळते. जीवनदान दिलंय त्याला. संधीचं सोनं करेल का? आता मात्र थोडीशी लेट बॅट फिरवली. चेंडू ज्या पद्धतीने वेगात आला होता. सिंगल रन्स घेतल्या जात आहे. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 41. 41 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. चेंडूचा खेळ झालाय 2. अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. 10 चेंडूवर किती धावा जमवली जाईल? कारण की तेंबोडे संघाचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये राहुल आणि अनिकेत या 2 बॅटरने मॅच जिंकवली होती. फटका तर चांगला आहे मात्र फसलाय. इथे मात्र रुपे चेंडू खाली चांगलं जज करतोय. चेंडूला पकडतोय आणि गडीचं होईल पतन. धावसंख्या या ठिकाणी स्थिरावली जाईल 41 धावा. 5वा गडी बाद होतोय. पाहायला मिळालं आपण मोठा फटका मारताना कुठेतरी फसले गेले. चांगला चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजे जीत गावडच्या बॅट मध्ये या हातातनं विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत त्यांनी. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिलाय. चांगली गोलंदाजी. डेथ ओव्हर आहे ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना. शेवटचे 2 षटक असतात त्यामध्ये फलंदाज जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात. हे मोठे फटके मारत असताना आता देखील पाहायला मिळालं मिस्टर दीपक यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगली झेल चांगलं जज केलं मिस्टर रुपेश यांनी. चेंडूला हातामध्ये पकडला आणि तदनंतर विकेटचं पतन झालं. हेच मात्र पाहायला मिळतंय. पुण्याच्या येईल फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मिस्टर विराज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच योगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. MSCB मधून जर पाहिलं तर मीटरची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांचं स्वागत. चेंडू पाहतोय आपण जीत यांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने खेळला. अनिकेत राऊत चेंडूला पकडतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय. तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. पहा पैकी चांगली होती मात्र जो टप्पा होता तो कुठेतरी वेगळा पाहायला मिळाला. गॅदर करताना कुठेतरी पंकजच्या लांब चेंडू जाताना पाहायला मिळाला. त्याचा पुरेपूर उपयोग केला गेला. नक्कीच आपण पाहतोय 2 धावेनी धावसंख्या 43 धावा. 43 ऑन द बोर्ड लागतायत. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडू इथून झाले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. फटका फसलाय. चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतला जात आहे. सिंगल रन्सने धावसंख्या वाढेल 44 रन्स. थोडस धावसंख्या थांबवलंय. जे मोठे फटके पाहिजे होते ते कुठेतरी आलेले नाही आहेत. जरी आपण हवा पाहतो मैदानाच्या आतमध्ये त्या हवेच्या दिशेने खेळताना कुठेतरी अडथळतायत. चांगली गोलंदाजी हाताळताय. चांगला टप्पा चांगली लेंथ लाईन या ठिकाणी वापरली जात आहे विनर्स तेंबोडे संघाच्या गोलंदाजांकडून.
पुण्याची एकदा डेड चेंडू घोषित करतायत पंच. यस, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगली पंचगिरी आहेत. आणि नक्कीच मी कौतुक करीन पवनसुत या आयोजकांचं, ज्यांनी आतापर्यंत जर पाहिलं आपण बरेचसे टुर्नामेंट पाहतोय, खूप मोठ्या टुर्नामेंट, ही देखील मोठी टुर्नामेंट आहे. मोठ्या टुर्नामेंटमध्ये पंचांचं कामगिरी हे बाहेरून पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, MCAचे पंच असतात. इथे मात्र आपण पाहतोय स्वतः आपले गावचे एक चांगले खेळाडू, चांगली ज्यांना ओळख आहे, चांगली ज्यांचं आत्तापर्यंतचं कामकीद आहेत, हे कामकीद करताना कुठेतरी कौस्तुभ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. हे दोन पंच आपण ही नक्कीच मी कौतुक करेन, कारण की अंपायर म्हटलं तर खर्चिक असते. स्वप्नील आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश. हे दोन पंच याआधी आपण नंदनला देखील पाहिलं आणि मयूर घरातला देखील आपण पाहिलं. असे हे पंच आज मात्र एक जर्सीमध्ये, असं वाटत नाहीये की हे पंच आपल्या पवनसुतचेच आहेत, मात्र खूप चांगलं डिसिजन त्यांच्याकडून देताना विचार केला तर षटक क्रमांक 5 कंप्लीट झाला. 6वं षटक कौस्तुभ घेऊन येईल. मागची जर डेथ ओव्हर पाहिली कौस्तुभची तर खूपच चांगली होती. आता मात्र बघूया, ही नवीन मॅच आहे, नवीन संघ त्याच्या समोर आहेत, कशा प्रकारची गोलंदाजी करेल. फटका मारण्याचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू निघून जाईल नो डाऊट. 4 धावांसाठी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली. पहा, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू थोडासा फेकला गेला होता, जागा बनवली आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने थोडंसं शफल झाले आणि स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेला. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार हासिल केली जाते. या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यानंतर दोन संघांना मी आमंत्रित करेन. एका बाजूला बजरंग मंडल नरपड वर्सेस धनसार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चेंडू क्रमांक 2 खेळलाय चांगल्या पद्धतीने. इथे मात्र जीत चेंडूला अडवतोय. सिंगलच रन्सचा प्रयत्न आणि सिंगल रन्स सक्सेस होताना धावसंख्या 49 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही खेळायचे आहेत. जो टार्गेट येईल तो नक्कीच पाहावा लागेल. कितीचा टार्गेट विनर्स तेंबोड संघाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल. रडार मध्ये आला होता बॅटच्या आणि सरळ सीमारेषे बाहेर फेकून दिला. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्या बात आहे. जर पाहिलं तर मिस्टर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त आक्रमकता दाखवताना, कारण की डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हर मध्ये मोठे फटके मारावे लागतील हाच निश्चय केला मैदानाच्या आतमध्ये जाताना आणि आता मात्र तेच करून दाखवतोय. षटकाराच्या आधारे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 55 धावा. धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. 3 चेंडू झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा देखील बॅटची एज लागते. इथे मात्र राहुल आहे शॉट थर्डमॅन रिझनला, चेंडूला पकडतोय. सिंगलच रन्स घेतली जाईल. या 4 चेंडूचा आढावा घेतला तर 4 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 1 षटकार, 1 चौकार आणि 1-2 जर पाहिलं तर सिंगल रन्स, अशा एकूण 12 धावा खर्च करतोय. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. जाणीव झाले की बॅट पासनं थोडंसं लांब ठेवला, थोडंसं स्पीड दिलं तर चेंडू हा निर्धाव येऊ शकतो. तेच मात्र या ठिकाणी काम करत असताना मिस्टर कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळते डेथ ओव्हर मध्ये. शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या इनिंग मधला. ओहो, हा देखील खूपच चांगला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू होता आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. यस, टॉस साठी मी विनंती करतोय या 2 संघाचे कर्णधार आणि करण मोरे यस कडून आपण टॉस करणार आहोत. रन मशीन
हॅलो हॅलो. चला दोन संघ एका बाजूला पाहिलं तर दनसार संघ सज्ज असेल, दुसऱ्या बाजूला नरपड हा संघ असेल. येस आपण पाहतायत करणजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यस कौल आपण जिंकलंय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आज जर मैदानाचा आढावा पाहिला, खूप चांगलं मैदान आहे. या मैदानावर जर पाहिलं तर आज तुमचा संघ उतरवणार आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? आम्ही जास्तीत जास्त समोरच्या संघाला 45-50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मी म्हणेन आयोजन ज्या पद्धतीने केलं, ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्याबद्दल काय दोन शब्द नक्कीच तुमचे असू द्या. आयोजनाबद्दल बोललो तर पवनसूत नवली ग्राउंड खूपच छान असं हे मैदान, आणि इथे खेळायला प्रथम येतो, आणि पवनसूत क्रीडा मंडळाचा आम्ही खरोखर आभार मानतो की ते आम्हाला इथे नेहमी चान्स देतात. नक्कीच धन्यवाद धनसर संघ. नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असतं तुमचं? बॅटिंगच केली असती. आज मात्र मनासारखी बॅटिंग आलेली आहे तुमच्याकडे. जे बॅट आहे ते पूर्ण आज बॅटर असणार आहेत. आज दर्शन आहे, चिराग आहे, परेश आहे. नक्कीच जर पाहिलं तर खूप दूरचा पल्ला आहे तुमचा. नरपड गाव आणि पालघर जर पाहिलं तर एक भाग डहाणू आहे, एक भाग पालघर असा विभाग येतोय. मात्र करता पर्यंत मजल मारतील तुम्ही. 50 ते 55 धावाचा आमचा टार्गेट आहे. नक्कीच या आयोजनाबद्दल काय म्हणतील? ज्या पद्धतीने मला चान्स मिळालाय आज, फार वर्षानंतर नवलीला आलो खेळायला. आज बघू, खेळायचा विचार आहे. आज नवलीचं ग्राउंड आज फार चांगलं वाटतं आज खेळायला. नक्कीच धन्यवाद तुमचं देखील. मी जोडेन पुण्याचे एकदा करण मोरे सोबत. तर आपण पाहतायत तिंबडे गावचे एक चांगले लेजंड क्रिकेटर प्रफुल्ल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय प्रफुल्ल दादा यांना की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. आपलं स्वागत केलं जाईल. एक क्रिकेटर ॲज अ क्रिकेटर म्हणून आपण पाहतोय प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. असेच आपले तिंबडे गावचे प्रफुल्ल दादा, प्रफुल्ल गावड साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी इनिंग चालू होईल आपल्यासोबत मात्र राहुल नक्कीच जोडले जातील. तर नक्कीच ऐकूया त्यांचा आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संतोषजी पाटील सर. होळी या सामन्याकडे 57 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. हॅलो. दोन फलंदाज एका साईडनं फलंदाजी मार्कवरती राहुल पाटील यांना आपण पाहतोय, आणि दुसऱ्या साईडनं अनिकेत राऊत. तर गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक, ज्याने मागचा सामना गाजवला तोच गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू आपण पाहतोय. फास्ट अँड फ्युरियस बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू या ठिकाणी निर्धाव मध्ये कन्व्हर्ट झालाय. 57 धावांचा टार्गेट ठेवण्यात आलाय. प्रथम फलंदाजी गोलवड 11 या संघाने केली, आणि विनर टेंबोडे संघाला 57 धावा. 6 षटकांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय ऐन वेळेला बॅटचा ब्लेड ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. 57 धावांचा पाठलाग करताना 9.50 एवढी सरासरी तुम्हाला मिळवावी लागेल प्रति षटकामध्ये. एक धाव या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती परिपूर्ण करताना आपण पाहतोय बॅटर राहुल पाटील यांना. यावेळेस
अनिकेत राऊत एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. पालघर टेनिस बॉल क्रिकेट ज्याने फार पुढे नेलंय. यावेळेस ऑन साईडला लावून ती कार्पेट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव जरूर परिपूर्ण होते. अकाउंट ओपनिंग केलं एका धावेने अनिकेत राऊत यांनी आणि धावा लागल्यात 2 धाव फलकावरती आपण पाहत आहे. आदरणीय सन्माननीय निमेश गायकवाड सरांचं आगमन झालंय. आपण सर्व मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय निमेश गायकवाड सर वेलकम. आपण मुख्य व्यासपीठावरती या. स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर लागले गेले 6 धावा. चौकार या ठिकाणी लगावतोय राहुल पाटील हा फलंदाज. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 6 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज ऋतिक याचा आपण षटक पाहतोय. P1चं षटक. यावेळेस सुंदररीत्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस परतावं लागेल. एक तेरी तो एक मेरी हे दर्शवत असताना पहिल्या विकेटचं पतन यावेळेस आपण पाहतोय. व्यासपीठावरती कॅमेरामध्ये हे क्षणचित्र कैद केलं जात आहेत. आपण पाहतोय अनुरागजी चव्हाण सरांच्या माध्यमातून. आदरणीय निमेश मोहिते सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. शिक्षण अधिकारी पालघर सर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुंदर रीतीने ही क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पवन सूत क्रीडा मंडळ नवली आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस आणि ग्रुप ए मधील हा सामना आपण पाहतोय. अंतिम सामना. यानंतर ग्रुप बी मध्ये आपण वळणार आहोत आणि ग्रुप बी मधील पहिला सामना हा बजरंग मंडल नरपड विरुद्ध धनसार अशा 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. या सामन्याकडे नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये रुपेश. या ठिकाणी रुपेशला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आला एक उंच पुरा बॅटर याला आपण पाहतोय. बॅटिंग ॲट नंबर 3 रबाडा या नावाने त्यांचं निकनेम आहे. प्रसिद्ध आहेत प्रचलित आहेत. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या वरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालाय. एक धाव येताना पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन प्रोग्रेस कार्ड वरती लागली गेले. षटक क्रमांक 1 या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि 7 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगलं षटक ऋतिकच्या माध्यमातून हाताळलं. इकॉनॉमिकल म्हणता येईल, विकेट टेकर म्हणता येईल. ऋतिक हा गोलंदाज अधिराज्य गाजवलं. P1 मध्ये 7 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. 7 रन आपण पाहतोय. दुपारचे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय एक खेळाडू वर्ग मॅचचा मनसोक्तपणे आनंद लुटताना आपण पाहतोय. पवनसूत नवली मैदानावरती हा महासंग्राम आपण पाहतोय. हॅलो हॅलो. त्यावेळेस ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न सुंदर रीतीने झेल या ठिकाणी परिपूर्ण. टाळ्यांचा गजर या ठिकाणी गौरवसाठी येतोय. उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल बाहेर राहतात त्याच्यातील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. बेस्ट फील्डर आतापर्यंत गौरवला आपण पाहतोय. आपण याच क्षेत्रामध्ये वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सर रवींद्र जडेजा यांना आपण पाहतोय. विराट प्रेम कोहली यांना आपण पाहतोय. कायरन पोलार्ड, सुरेश रैना यांना आपण पाहतोय. तशाच अनुषंगाने आपण या ठिकाणी बघितलं ते म्हणजेच गौरव याला सुंदर रीतीने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि हा झेल परिपूर्ण केला. चांगला स्ट्रोक या ठिकाणी लगावलं होतं रुपेशने, परंतु या ठिकाणी सुंदर रीतीने गौरवचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने हा झेल परिपूर्ण केला आणि विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज भावेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत 7 आणि एकंदरीत चेंडू फेकून झालेत. सेकंड इनिंग मधील 7
2 गडी बाद आपण पाहतोय. विनर टेंबोडे हा संघ 57 धावांचा पाठलाग करताना, तर दुसऱ्या साईडनं संघ आपण पाहतोय गोलवड 11 या धावा रोखताना पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती भावेश कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. 2 विकेट आतापर्यंत गॅदर झालेत. थोडस धडपण असेल भावेशवरती, परंतु इथून एक पार्टनरशिपची गरज आणि त्यामध्ये आपण पाहतोय नॉनस्टर करेंटला अनिकेत राऊत तैनात आणि 4थ्या क्रमांकावरती या ठिकाणी भावेश. यावेळेस हा चेंडू पाहिलं, निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवलं आणि पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. स्कोर कार्ड वरती 1 धाव लागली जाते. धावांची गती 8 धावा 8 रन या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पिनल हा गोलंदाज यावेळेस चिप शॉट पाहायला मिळाला होता. गौरव त्या ठिकाणी तैनात आहे वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. पुन्हा एकदा एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावांची गती जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. भावेश देखील एका धावेने अकाउंट ओपनिंग करतो या सामन्यामध्ये आणि धावा लागल्यात 9. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये पिनल, तर दुसऱ्या साईडनं ओपनिंग पेअर मधील बॅटर अनिकेत राऊत यांना आपण पाहतोय कशा अनुषंगाने फलंदाजी करतील या मॅच मध्ये 57 धावांचा पाठलाग करताना. यावेळी सुंदर रीतीने लॅब स्वीपचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. टेक्निकल टायमिंग के साथ यावेळी चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. सूर्यकुमार यादव स्काय कॉपी बुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक आपण पाहतोय. सुंदररित्या टायमिंग पाहायला मिळाला. धावा लागल्यात 15 रन प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच सांगितलं जातं ना की सही बल्लेबाज वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे आणि ते टायमिंग प्रॉपरली पाहायला मिळालं अनिकेत राऊत यांच्या बॅट मधून. धावा लागल्यात 15. गोलंदाज पिनल या षटकातील 4था चेंडू घेऊन. यावेळी साखोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इन टू दी गॅप मध्ये. गॅप मिळत नसतो, गॅप शोधावं लागतं आणि डीप फॉरवर्ड लेग मध्ये गॅप होता आणि यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. षटकार डीप मिड विकेट आणि तदनंतर डीप फॉरवर्ड लेग मध्ये हा येतोय. अनिकेत राऊत ब्रँडच्या माध्यमातून ब्रँडेड चौकार. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 19 धावा 19 रन या ठिकाणी लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. थोडासा दबाव असताना आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे आणि तेच या ठिकाणी कार्य करताना आपण पाहतोय अनिकेत राऊत यांना. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आणि सिंगल. 11 या धावसंख्येवरती खेळताना यावेळेस जर आपण बघितलं यस विकेटचं बटन बिग 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 विकेट. अनिकेत राऊत बॅक टू दी डगआउट गॉन. 19 या धावसंख्येवरती विकेटचं पतन झालंय. सुंदर रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. पिनल षटकार चौकार आले, परंतु तदनंतरही माझे कला कौशल्य मी सादर करणार हा प्रामाणिक हेतू पाहायला मिळाला आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी विकेटचं पतन झालं. एक मोठा गडी या ठिकाणी तंबूमध्ये परतला गेलाय. अनिकेत राऊत यांच्या खेळीला पूर्ण विराम 11 धावेचं योगदान दिलं आणि तंबूमध्ये परतले गेलेत. धावा लागल्यात 19 धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. आपण पाहतो हे षटक आणि शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. पिनला कमबॅकिंग गोलंदाजी करताना आपण पाहतोय षटकार आणि चौकार आले होते ते म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती, परंतु 5व्या चेंडूवरती या ठिकाणी कमबॅक केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता येतोय. बॅटिंग ऍट नंबर 5. पॉवर प्लेच्या बंधनातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पिनल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर कौस्तुभ हळूवार पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पण बघितला. 1 धाव परिपूर्ण झाली. एका धावे सहितच या ठिकाणी सॅटिस्फाईड होत आहेत. पॉपिंग क्रेज वरती थांबले जात आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावा लागल्यात धाव फलकावरती 3 गडी बाद 20. विनर टेंबोडिया संघ. येणारे चेंडू असणार आहेत ते म्हणजे 24 आणि 37 धावेचं टार्गेट येथून देखील समोर पाहायला मिळतंय. हे 2 फलंदाज आपण पाहतो. एका साईडनं 4थ्या क्रमांकावरती भावेश आणि 5व्या क्रमांकावरती कौस्तुभ.
एका पार्टनरशिपची गरज येथून पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती पार्टनरशिप आपण मागितली होती 2014 साली वन डे क्रिकेटमध्ये. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग पानसिंग धोनी कॅन्सर नंतर पुनरागमन केलं होतं आणि तब्बल 313 धाव पार्टनरशिप ती पाहायला मिळाली होती 3ऱ्या विकेट करता आणि सर्वात मोठी भागीदारी रचली गेली होती. आणि युवराज सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या, ते म्हणजेच 161. तशाच अनुषंगाने या ठिकाणी खेळावं लागलेल्या 2 फलंदाजांना चांगली गोलंदाजी ऋतिक करताना आपण पाहतोय. ऋतिकचं हे दुसरं षटक आहे. आतापर्यंत ऋतिकच्या स्पेल मधील 7 चेंडू फेकून झालेत आणि त्याने धावा खर्च केल्या 7. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळेस स्कॉट बिहाइंड होताना आपण पाहतोय. विकेटचं पतन होतंय. कौस्तुभ गॉन 3 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 1 धाव पाहायला मिळाली. 33चा स्ट्राईक रेट आणि या ठिकाणी परतावं लागतंय. 57 धावेचा पाठलाग करताना 4 विकेटचं पतन झालंय. गोलंदाज ऋतिक सुंदर रीतीने आपण पाहतोय मागील मॅच मध्ये प्रदर्शन दिलं. फलंदाजीमध्ये या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, त्यानंतर बाद झाला. परंतु गोलंदाजीमध्ये या ठिकाणी तोच रुतबा तोच जलवा या ठिकाणी कायम ठेवला गेला. अष्टपैलू नेतृत्व या ठिकाणी करताना आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक विकेट टेकर बनला गेलाय. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना चांगलं रिदम त्याला मिळालाय या मैदानावरती आणि आतापर्यंत स्पीड ब्रेकर बनला गेलाय. फलंदाजांकरता धावा येत नाहीयेत, धावांना स्टॉप केलं गेलंय. चांगली भूमिका घेऊन गोलंदाजी होताना ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडू निर्धावाला षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज निमिष आपण पाहतोय. चांगल्या रीतीने आपण पाहतोय स्लाइस केले या चेंडूला 1 धाव जरूर मिळते. डीप कव्हर मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती 22 रन. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि निमिष यांनी मात्र चांगल्या रीतीने स्टार्ट मिळवलंय. अकाउंट 2 या धावेने ओपन केलंय. पुन्हा गोलंदाज यावेळेस यॉर्कर लेनचा वापर चांगल्या रीतीने गोलंदाजीचं प्रत्येकरण आपण पाहतोय. अचूक लेंथ लाईनचा वापर पाहायला मिळाला. जास्तीत जास्त हार्ड लेन गुड लेन स्पॉट आणि यावेळेस यॉर्कर लेनचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. तो म्हणजेच ऋतिक सुंदर रीतीने चेंडूचं मॅन्युफॅक्चरिंग करताना प्रोड्यूस करताना आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने अप्पर कटचा स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून चाललाय. 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि 2च धावसंख्येवरती सॅटिस्फाईड या ठिकाणी व्हावं लागतंय. धावा लागल्या 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल षटक पुन्हा एकदा ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि ऋतिकच्या स्पेल मधील आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 11 चेंडू हाताळलेत, 11 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट त्याच्या माध्यमातून नोंदवले गेलेत. षटक क्रमांक 3 मधील 6वा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर परिपूर्ण. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावा लागल्या 25 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. येणारे चेंडू 18 आणि 32 धावेचं टार्गेट समोर. सामना अजून देखील बॅलन्सिंग अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे 2 संघ आपण पाहतोय. या ठिकाणी निमिष चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. सिंगल डबल रोटेट करण्याचं कार्य. धावा लागल्या 25. येणारे चेंडू 18 आणि 32 धावेचं टार्गेट समोर. हे समीकरण आपण पाहतोय या मॅचचं. 2 फलंदाज तैनात आहेत. एका साईडनं भावेशला आपण पाहतोय आणि 6व्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना आतापर्यंत निमिषांना आपण पाहू शकाल. सिंगल डबल रोटेट
क्रिकेटमधील लाईफ लाईन ऑक्सिजन प्राणवायू या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी संघाला पुढे घेऊन जावं लागेल. कारण की आता जर आपण बघितलं रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामध्ये जाऊन पोहोचलाय 10.75 एवढं मात्र पाहायला मिळतंय. कारण की येणारे चेंडू 18 आणि 32 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज पिनल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चौथ्या षटकामध्ये येताना गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, वाईड यॉर्करचा वापर आणि यावेळेस परतावं लागतंय सुंदर रीतीने. आपण पाहतो या ठिकाणी विकेटचं पतन रन आउटच्या माध्यमातून या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच फलंदाज निमिष देखील तंबूमध्ये परतला गेलाय. अर्धा संघ आपण पाहतोय बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना 7 नंबर जर्सी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रथी महारथी 7 नंबर जर्सी या ठिकाणी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. कशा अनुषंगाने फलंदाजी करतील कारण की आवश्यकता आहे 32 धावेची आणि येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 17. षटक क्रमांक 4 पिनल आपण पाहतोय. पहिला चेंडू योग्य लेंथ लाईनचा वापर केला, वाईड यॉर्कर लेंथचा वापर करण्यात आलाय आणि तो चेंडू आपण जर बघितलं तर निर्धाव निघून गेला आणि रन आउट विकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि पंकज पाटील 7व्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस केले गेलेत. ग्रुप ए मधील हा अंतिम सामना आपण पाहतोय आणि 7व्या क्रमांकावरती पंकज पाटील यांना आपण पाहतोय. 7व्या क्रमांकावरती भारतासाठी T20 मध्ये अक्षर पटेल हा एकमात्र फलंदाज ठरला ज्याने अर्धशतक नोंदवलं, ते देखील 19 चेंडूंमध्ये. तशाच अनुषंगाने फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल ते म्हणजेच पंकज पाटील यांना. गोलंदाज पिनल षटक क्रमांक 4 मधील दुसरा चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पिनल यांचं स्वागत 6 धावेने केलंय. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस करा, मला काही फरक पडत नाही. सामन्याचं सिच्युएशन काय आहे, किती विकेट गेलेत याच्याशी माझं काही लेणं देणं नाहीये. मी माझा नॅचरल खेळ स्वाभाविक खेळ खेळणार हाच उद्देश पाहायला मिळाला. 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. काय कॉन्फिडन्स लेवल असेल सुंदर रीतीने पाहायला मिळाला पालन यांचा. पुढील चेंडू हळूवार पद्धतीने पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर परिपूर्ण झाली. एका धावेसहित 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या रीतीचं आतापर्यंत क्रिकेट त्याने हाताळलं गेलंय आणि यावेळेस देखील मैदान गाजवण्याचं कार्य हे त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. 7 क्रमांकाची जर्सी या ठिकाणी ब्रँड ऑफ टेंबोडे अँड ब्रँड ऑफ पालघर टेनिस बॉल क्रिकेट पंकज पाटील. यावेळेस करण्याचा प्रयत्न गती होती. या चेंडूमध्ये 1 धाव जरूर मिळेल फलंदाज भावेशला आणि धावफलकावरती 33 धावा 33 रन या ठिकाणी लागले गेले. 33 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू असणार आहेत 14 आणि 24 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. चांगल्या रीतीने षटकार लगावला, तदनंतर सिंगल. 7 या धावसंख्येवरती खेळताना 2 चेंडूमध्ये स्ट्राईक रेट 350. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेग मध्ये चेंडू बराच काळ हवेत, झेल धरतीला दान आणि जीवदान जीवदान भाग्यने दिया भाग्यवान का साथ. आणि पंकज पाटील यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. झेल या ठिकाणी सुटलाय, जीवदान मिळालाय आणि म्हणतात ना ज्याला जीवदान मिळालंय तो नशीबवान आणि ज्याने संधीचं सोनं केलंय तो विजेता आणि ती संधी मिळाली या ठिकाणी. पुढील चेंडू पुन्हा एकदा पिलन. यावेळेस सुंदर रीतीने पूलच्या फटक्यामध्ये भावेश ब्रँडच्या माध्यमातून ब्रँडेड पवनसूत षटकार आणि स्कोर कार्ड फ्लाय झालं. या 6 धावेसही जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 40 धावा 40 रन प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळालाय. येणारे चेंडू 12 आणि 17 धावेचं टार्गेट समोर या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर रीतीने आदरणीय तुषारजी मोरे सर, आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. धावा लागलं धाव फलकावरती ते म्हणजे 40. येणारे चेंडू 12
आणि 17 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. पंकज पाटील यांचा झेल मात्र सुटला आणि यावेळेस आपण पाहतोय जोरदार त्यांना मिळालंय. सामन्याचं समीकरण 12 चेंडू 17 धावेचं टार्गेट समोर 8.50 या सरासरीने येथून पुढे जावं लागेल. गोलंदाज येतोय तो म्हणजेच विराज, 31 क्रमांकाची जर्सी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती विराज, षटक क्रमांक 5 मधील पहिला चेंडू, फुल टच चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळते. एका धावेसहित आपण जर बघितलं तर 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, 41 रन. दुसऱ्या साईडनं भावेश देखील चांगली फलंदाजी करतोय. षटकार्थाने लगावलं डीप मिड विकेट वरून आणि त्याने देखील इरादे आपले स्पष्ट केले, दाखवून दिलं की मी ते जिंकायला आलोय आणि चांगल्या रीतीची फलंदाजी तो करतोय. या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतो, म्हणतात ना क्रिकेटमध्ये एका टीमचा सारे खिलाडी काम के, सबका अपना बोल, जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल, आणि तो अनमोल बनला गेलाय अर्थात मिस्टर भावेश. पुढील चेंडू, यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय ट्रॅम्प लाईनच्या बाहेर चेंडू आणि यस पंत दर्शवतायत वाईट बॉल. धावांची गती जाऊन पोहोचले ती म्हणजेच 42 रन, 42 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचलाय. येणारे चेंडू 11 आणि 15 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विराज, षटक क्रमांक 5 हाताळत असताना आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू थोडासा अनएक्सेप्टेड बाउन्स निर्माण झाला आणि मातीच्या विकेटचाच हाच फायदा होतो. आपण बघतो दुपारच्या सत्रामध्ये थोडासा बाउन्स मिळतो, संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू थोडासा लो राहतो. ही वेगवेगळ्या रूपाने आपण पाहतोय खेळपट्टी आपलं रंग रूप बदलताना आपण पाहतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेट असा खेळ आहे ना की सरड्यापेक्षा जास्त रंगरूप बदलणारा खेळ अर्थात क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेटचा क्रेज, क्रिकेटचं ग्लॅमर, क्रिकेटचा फेवर आपण पाहू शकाल. यावेळेस सुंदररित्या यॉर्कर लेनचा वापर, एक धाव परिपूर्ण, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 43 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील फेकून झालेत. येणारे चेंडू 9 आणि 14 धावेचं टार्गेट अजून देखील समोर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विराजला आपण पाहतोय. सालवड 11 संघाच्या माध्यमातून समोर पंकज पाटील अर्थात पालन. यावेळी सुंदर रीतीने लॉंग गेट्स 6 ऑफ द डे. काय कॉन्फिडन्स लेवल असेल 7व्या क्रमांकावरती येऊन ज्या अनुषंगाने फलंदाजी करतायत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 49 धावा. क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स लेवल फारच महत्वाचा आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रग छातीत ध गाडी मस्तकात जाग आणली असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक अमर वाक्य. तुमच्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कुठल्याही नकाशावर तुम्ही जा, विजय तुमचा निश्चित आहे. आणि तोच कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी पाहायला मिळालाय पंकज पाटील यांच्या माध्यमातून. आणि क्रिकेटमध्ये एक सुंदर किस्सा घडला होता की कॉन्फिडन्स लेवल कसा असावा, तर कॉन्फिडन्स लेवल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सारखा असावा. तुमच्यापर्यंत किस्सा जर पोहोचवेन ऑडिओ मॅच कडे. येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 धावेचं टार्गेट समोर. चांगल्या रीतीची फलंदाजी 7व्या क्रमांकावरती येऊन आपण पाहतोय पंकज पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला हाय अँड हँडसम चेंडू गोइंग अँड गॉन. काय आक्रमकता आपण पाहतोय. पंकज पाटील यांचा जर आपण बॅटिंग वॅगन व्हील चेक केला ना तर 85% ऑन साइड अँड ओनली 15% ऑन ऑफ साइड. काही कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. इथून फक्त आणि फक्त 2 धावेचं टार्गेट समोर. येणारे चेंडू आहे 7. सुंदर रीतीने फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव मध्ये निघून गेला. येणारे चेंडू 6 आणि 2 धावेचे टार्गेट समोर. ज्या पद्धतीने म्हणतात ना कंपल्सरी चेसिंग आहे, 2 धावा कराव्याच लागतील. आणि आपण कॉन्फिडन्स लेवल विषयी बोलत होतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर
10 ऑक्टोबर 2007 ची गोष्ट. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना सुरू होता आणि ब्रॅड हॉग या गोलंदाजाने सचिन सरांना क्लीन बॉल केलं आणि त्याला वाटलं मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची कामगिरी केली, कारण की जो जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे, ज्याला क्रिकेटचा देव सांगतात, त्याला मी क्लीन बोल्ड केलंय. आणि संध्याकाळच्या सेशन मध्ये ज्या चेंडूने विकेट घेतली होती तो चेंडू घेऊन ब्रॅड हॉग सचिन सरांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला तुमचा ऑटोग्राफ हवाय. आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्या दिवशी त्या चेंडूवरती साईन केली देखील आणि खाली लिहून ठेवलं, इट विल नेव्हर हॅपन अगेन, हे पुन्हा कधीच घडणार नाही. आणि तदनंतर ब्रॅड हॉग आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर एकंदरीत 47 वेळा आमने सामने आले, परंतु ब्रॅड हॉगला सचिन सरांची विकेट काही मिळाली नाही. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स लेवल ठेवा आणि तोच कॉन्फिडन्स लेवल आपण जर बघितला तर पंकज पाटील अर्थात पालन याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळी स्केल खल्लास भावेश यांच्या बॅट मधून MSD कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकार आणि विनर टिंबोडे हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रुप ए मधील क्वालिफाईड होताना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक सालवड 11. तर यस आपण पाहतायत बजरंग व्यायाम मंदिर नरपड संघ सज्ज झालाय फलंदाजीसाठी, मात्र सज्ज असेल. 2 फलंदाज जर पाहिलं तर सातत्याने जी चांगली सुरुवात करतायत